ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, जिथं पाणी तिथं जीवन असं म्हटलं जातं आणि भूजल हे आपल्या सगळ्यांसाठी संजीवन आहे. पण आपल्या या महाराष्ट्रात भूगर्भामधील भूजलाची पातळी फार खोल गेली आहे आणि त्यामुळेच दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर एकूण उपाय काय जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे कृत्रिम भूजल पुनर्भरण आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुकरजी मोरे यांना. नमस्कार. नमस्कार. मधुकरजी मोरे सहाय्यक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी कार्यरत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मला सांगा की महाराष्ट्रातली भूजलांची सद्यस्थिती काय आहे? आज आपण पाहतोय की मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये सरासरीच्या फार कमी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आज राज्यातील जवळपास 150 तालुक्यामध्ये जी भूजल पातळी तिनं निच्चांकी स्तर गाठलेला आहे. त्याला कारण आहे की भूजलाचं प्रमाण हे पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जितका आपल्याला कमी पाऊस उपलब्ध होईल त्या प्रमाणात भूजल उपलब्धताही कमी होते. आज आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये जवळपास 16 अब्ज घनमीटर पाणी हे सिंचनासाठी भूजलाचं उपसा केलं जातं आणि त्याबरोबरच घरगुती आणि उद्योगासाठी 1 अब्ज घनमीटर पाण्याचा उपसा केला जातो. आपण देशाचा जर विचार करता आपलं महाराष्ट्र राज्य हे 4थ्या क्रमांकावर आहे की जे भूजलाचा उपसा करत असतं. आता भूजलाचं जे प्रमाण आहे हे राज्यामध्ये जे पडणारा पाऊस आहे त्यावर अवलंबून असल्यामुळं यावर्षी भूजल पातळी ही निश्चितपणे खालावलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये जो आपला महाराष्ट्राचा जो भाग आहे 82% भाग हा बेसाल्ट खडकानं भरलेला आहे आणि त्यामुळे जे या बेसाल्ट खडकामध्ये जे पाणी मुरण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामुळे आपल्याला जे भूजल पुनर्भरण किंवा भूजलाची जे प्रमाण जे घटत आहे त्याला ही महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, हे टिकवून कसं ठेवता येईल? आता नैसर्गिकरित्या भूजलाचं पुनर्भरण होत असतं पण ते फार कमी प्रमाणात होत असतं आणि हे भूजलाचं प्रमाण हे जे काही भूस्तराचं जे काही विविध खडकं आहेत त्यावर अवलंबून असतात. आता आपण उदाहरण जर घेतलं तर बेसाल्टमध्ये पाणी मुरण्याचा वेग फार कमी आहे आणि त्यामुळे जरी पाणी जास्त असेल तरी पाणी कमी मुरल्या जातं. या उलट आपण वालुकाष्म वगैरे जे खडक आहेत त्यामध्ये पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे. तर अशा ठिकाणी जर आपण म्हणजे जास्तीत जास्त भूजल पातळी आपल्याला उंचावता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण वनाखालील क्षेत्र हे अतिशय कमी झालेलं आहे. तर सुरुवातीच्या काळी काय व्हायचं की पाण्याचा उपसा अत्यंत मर्यादित होता, लोकसंख्याही कमी होती आणि वनामुळं काय होतं की जे झाडाच्या मुळावाटं जे पाणी झिरपल्या जायचं आणि ते नंतर हळूहळू मुरल्यामुळं ते नदी आणि नाल्याला आपले नाले हे 12 महिने वाहत होते. आज परिस्थिती अशी आहे, आज बहुतांशी नाले हे आपल्याला फक्त 4 महिने वाहिलेले दिसतात. नद्यांची सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आज आपण पाहतोय की उन्हाळ्यामध्ये सर्व नदी आणि नाले हे कोरडे ठाक झालेले आहेत. तर या गोष्टीसुद्धा आणि वाढती लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी शेवटी आपण जास्तीत जास्त भूजलाचा उपसा करत असतो आणि ही महत्त्वाची गोष्ट भूजलाचं जे भूजल पातळी घटण्यामागं कारणीभूत आहे. नक्कीच. आता भूजल पुनर्भरणावर महत्त्वाचे घटक कोणते परिणाम करतात? आता भूजलाचं जे प्रमाण आहे हे प्रमुख 2 ते 3 घटकावर अवलंबून असतं. त्यामध्ये जमिनीचा जो प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर जमिनीला असणारा उतार आहे, भूस्तराची जी रचना आहे
वनाखालील जे काही क्षेत्र असेल, आता जमिनीचा जर अतिउतार असेल तर काय होतं की ज्यावेळेस पाऊस पडतो आणि ते पाऊस पडल्यामुळं अतिउतारामुळे काय होतं की पावसाचा जो जास्तीत जास्त जो भाग आहे तो जमिनीवरून वाहून जातो, त्याला आपण अपधाव असे म्हणतो. आणि तो वाहून गेल्यामुळं भूजल जे काही पुनर्भरण व्हायचं आहे, ग्राउंड वॉटर रिचार्ज त्याला म्हणतो, ते फार कमी प्रमाणात होतं. या उलट जर आपली जमीन सपाट असेल, जमिनीला जर मंद उतार असेल तर त्या ठिकाणी जे काही पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी जास्त काळ स्थिरावतं आणि हळूहळू जमिनीत मुरतं. ही झाली उताराच्या बाबतीत गोष्ट. दुसरं म्हणजे जी भूस्तर रचना आहे त्यामध्ये जे अग्निजन्य किंवा रूपांतरित खडक आहे यामध्ये जे पाणी मुरण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. या उलट जर आपण वालुकाष्मक खडकामध्ये वगैरे पाणी मुरण्याचं जे प्रमाण आहे हे जास्त आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की भूजल आज आपण पाहतोय की वनाखालील जे क्षेत्र दिवसेंदिवस आपलं घटत आहे आणि त्यामुळे सुद्धा भूजल पुनर्भरणास ज्या काही बऱ्याच अडथळा निर्माण होत आहे. कारण काय होतं की पावसाचं पाणी ज्यावेळेस जमिनीवर वाहत असतं आणि वनाखालील जर क्षेत्र किंवा वन आच्छादित जर असेल तर वाहणाऱ्या पाण्याला नक्कीच अडथळा निर्माण होतं आणि पाणी जास्त काळ जमिनीवर स्थिरावतं आणि ते हळूहळू जमिनीत मुरतं. याविषयी कायद्यात काही तरतूद आहे का? नक्कीच. आज भूजलाची जी घटतं प्रमाण आहे या दृष्टीनं भूजल कायदा सुद्धा झालेला आहे आणि यामध्ये 2-3 गोष्टीवर आता आपल्याला महत्त्व देण्यात आलं आहे की जास्तीत जास्त किती खोलीपर्यंत आपल्याला पाणी उपसता येईल. आणि दुसरं म्हणजे जे काही जास्त पाणी लागणारी पिकं आहेत की आजही आपण पाहतो पाणी जास्त लागणारी पिकं तर राज्यामध्ये घेतली जातात आणि ती पारंपरिक सिंचन पद्धतीचा वापर करून. तर जरी आपण ऊसासारखं किंवा केळीसारखं संत्र्यासारखं पीक जरी घेत असोल पण कमीत कमी आपण ज्या पाणी बचत करणाऱ्या ज्या योजना आहेत सिंचनाच्या त्यामध्ये ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन ज्या पद्धती असतील याचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला हे करता येईल. आता भूजलाची कृत्रिमरित्या जी पुनर्भरणाची गरज आहे ती नेमकी का वाटते? आता निसर्गात जे काही भूजलाचं पुनर्भरण होत असतं. आता भूजलाची कृत्रिमरित्या जी पुनर्भरणाची गरज आहे ती नेमकी का वाटते? आता निसर्गात जे काही भूजलाचं पुनर्भरण होत असतं पण त्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे. आज आपण पाहतो की जर 100% जर पाऊस पडला तर त्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर एक जर 10 ते 15% आपल्याला त्या पावसाचा जो हिस्सा आहे तो भूजलाच्या रूपामध्ये आपल्याला मिळतो. जर आपल्याला सरासरीच्या 50% जर पाऊस पडला तर नक्कीच आपलं भूजलाचं प्रमाण हे सुरुवातीलाच 50% घटणार आहे. पण जी आपली मागणी मात्र कमी होत नाही. कारण जे उपलब्ध जलसाठे जमिनीवरले जलसाठे कमी झाल्यामुळं काय होतं की जे पावसाचं जे प्रमाण कमी झाल्यामुळं आपला शेवटी जो काही जी आपली गरज भागवण्यासाठी आपण जास्तीत जास्त भूजलाचा उपसा करतो. आज भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या जी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे की आज राज्यामध्ये जवळपास 19 लाख सिंचन विहिरी आहेत आणि 2 लाख सिंचन बोरवेल्स आहेत. तर ह्याचाच अर्थ जरी भूजल पातळी आपली घटत असली तरी आपण जास्तीत जास्त, कारण आज महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 50% सिंचनाची जी गरज आहे ही भूजलातून भागवली जाते आणि हा एक महत्त्वाचा भाग आहे की जी भूजल आपल्याला हे पातळी आपल्याला सातत्य कसं टिकवता येईल आणि ती वृद्धिंगत कशी करता येईल यासाठी प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणतः पद्धती आपण कोणकोणत्या आपण सांगू शकतो शेतकरी बांधवांना? आता कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये विहिरीद्वारे भूजलाचं पुनर्भरण आपल्याला करता येतं किंवा शेतकऱ्याच्या शेतात जर कूपनलिका असेल तर त्या कूपनलिकेच्या द्वारे सुद्धा, कारण हे पुनर्भरण करत असताना आपल्या शेतातून जे अतिरिक्त पाणी वाहून जात असतं तेच पाणी आपण योग्यरित्या विहिरीजवळ किंवा आपली जी कूपनलिका म्हणजेच बोरवेल्सजवळ वळवून त्याचं आपण त्याची गाळणीद्वारे गाळण खड्ड्यातून त्याची गाळणी करून शुद्ध पाणी आपण विहिरीमध्ये किंवा कूपनलिकेमध्ये आपण सोडू शकतो. त्याबरोबरच इतरही मृदा आणि जलसंधारणाची पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जी कामे घेतली जातात त्यामध्ये आता आपण पाहतोय की हे डोंगर उतारावर जे काही अतिउतार आहे की त्यावर काय होते की पाणी वाहण्याचा वेग जास्त होतो. तर अशा पद्धतीचे आपण समतल सलग चर जर आपण डोंगर उताराच्या आडव्या दिशेने घेतले तर निश्चितच पाणी जे वाहून जाणार आहे ते जास्त काळ या चरामध्ये साठलं जातं आणि त्याबरोबरच पाणी उंचावतं. मग पावसाळ्यामध्ये जर पाण्यानं असे चर भरले तर ते पाणी हळूहळू जमिनीत मुरतं आणि नक्कीच भूजल पातळी आपल्याला उंचावण्यास मदत होते. आणि पाणलोट क्षेत्रात जी कामं केली जातात ती कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणासाठी किती फायदेशीर ठरतात? अतिशय चांगला प्रश्न आपण इथं उपस्थित केलेला आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि यामध्ये जी मृदा आणि जलसंधारणाची कामं केली जातात त्यामध्ये समतल सलग बांध असतील, त्यानंतर सिमेंट नाला बांध असतील, त्यानंतर
शेततळी असतील, विविध प्रकारचे मातीचे बांध असतील, त्यानंतर पाझर तलाव असतील, शेततळी असतील, तर अशा पद्धतीची जी काम आहे ती माथा ते पायथा या तत्वावर केली जातात. कारण पाणलोटाचं आपण जर एखादं घर बांधत असताना आपण पायथ्याकडून माथ्याकडे जातो, पण पाणलोटात हे तत्व विरुद्ध दिशेने आपण करतो. कारण आपण उंच उतारावर पाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरुवातीला आपण जे उपचार अवलंबतो हे डोंगरापासून आपण खाली खाली येतो. तर डोंगर उतारावर आपण समतल चलक चर किंवा खंडित चर करतो. त्यानंतर ओघळ नियंत्रणासाठी आपण दगडी बांध टाकतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या ज्या काही विहितीखालील जमिनी आहेत त्यामध्ये विविध प्रकारची बांधबंदिस्ती जर केली तर निश्चितच शेतावर काय आपल्याला पाणी उपलब्ध होतं ते शेताबाहेर शेतकऱ्याच्या कसं जाणार नाही त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि जे काही अतिरिक्त पाणी आपण शेताबाहेर गेलेलं आहे ते नाला पात्रामध्ये साखळी पद्धतीचे आपण सिमेंट बंधारे असतील किंवा मातीचे बंधारे असतील अशा ठिकाणी आपण जर ते अडवून जर हे केलं अडवलं आणि त्यामुळे नक्कीच आपण आपले मोठे मोठे जलसाठे आपण तयार करू शकतो. आणि त्यामुळे जे काही साठलेलं पाणी त्याचा आपल्याला दोन प्रकारे फायदा होतो. एक तर पाणी त्या आपण सिंचनासाठी वापरता येतं, दुसरं ते पाणी जमिनीत मुरल्यामुळे जे आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत त्यांची सुद्धा भूजल पातळी आपली वाढण्यास मदत होते. तर शेतकरी बांधवांना जर विहिरीचं म्हणजे विहिरीद्वारे पुनर्भरण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करता येऊ शकतो आणि त्याविषयी तांत्रिक माहिती आपण काय द्याल? तर शेतकरी बांधवांना जर विहिरीचं म्हणजे विहिरीद्वारे पुनर्भरण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करता येऊ शकतो आणि त्याविषयी तांत्रिक माहिती आपण काय द्याल? आता बऱ्याच आज पाहतोय की राज्यामध्ये जे काही जवळपास 19 लाख सिंचन विहिरी आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपल्या शेतामध्ये विहिरीद्वारे जरी पुनर्भरण केलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपण भूजल पातळी उंचावू शकतो. आता ही भूजल पातळी उंचावताना अतिशय साधी पद्धत आहे की आपल्या जे शेतकऱ्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राहून जे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी त्या विहिरीकडे आपल्याला एकत्ररित्या कसं आणता येईल. मग त्यासाठी जर उतार विहिरीकडे असेल तर ते पाणी आपल्याला एखाद्या चराद्वारे आणता येईल. मग हे करत असताना ते पाणी आपल्याला विहिरीमध्ये डायरेक्ट न सोडता त्यासाठी आपल्याला तांत्रिकरित्या त्याचं पुनर्भरण करणं गरजेचं आहे. त्यासाठी विहिरीपासून आपल्याला 2 बाय 2 बाय 2 मीटर आकाराचे 2 खड्डे घेणं गरजेचं आहे. तो पहिला खड्डा जो असेल तो गाळण खड्डा आहे आणि विहिरीपासून जो 2 नंबरचा खड्डा असतो तो साठवण खड्डा आहे. तर त्या साठवण खड्ड्यामध्ये काय करतं की आलेलं अतिरिक्त पाणी आपण साठवल्या जातो आणि तो साठवण खड्डा आपण पहिल्या खड्ड्याशी जोडलेला जातो. गाळण खड्ड्याला वरच्या बाजूने एक आपण चराद्वारे किंवा PVC 3 इंच PVC पाईपनं सुद्धा आपण जोडू शकतो. आता दुसरा जो महत्त्वाचा खड्डा आहे तो गाळण खड्डा आहे. तर यामध्ये पाणी आपल्याला गाळायचं आहे. तर त्यासाठी हा जो खड्डा आहे 2 मीटर खोलीचा जो खड्डा आहे तर त्यातला जवळपास 1 मीटर जो भाग आहे आपण साधारण 4 ते 6-8 सेंटीमीटर जाडीचे दगडगोटे आणि जर आपल्याकडे पक्क्या विटाचे सुद्धा त्या आकाराचे जर आपल्याला तुकडे असतील तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर वरचा जो 40 सेंटीमीटरचा थर आहे तो आपण बांधकामासाठी साधारण 2 सेंटीमीटरची जी गिट्टी वापरतो त्या गिट्टीनं भरायचा आणि त्यावर 40 सेंटीमीटरचा जो थर आहे वरचा थर तर तो आपण जी चाळलेली जी जाड वाळू असते ती ठेवायची आणि अशा रीतीनं जे चाळलेलं पाणी आहे ते आपण त्या विहिरीत सोडत असताना साधारण जो गाळणी खड्डा आहे त्याच्या खालच्या तळापासून 15 सेंटीमीटरवर एक 3 इंच व्यासाचा जो पाईप आपण विहिरीच्या काठामध्ये 1 फुटापर्यंत आपण आत सोडायचा आहे आणि जे चाळलेलं पाणी आपलं विहिरीमध्ये आपण सोडू शकतो. आणि अशा रीतीनं आपल्या कोणताही शेतकरी अतिशय कमी खर्चामध्ये आज शासनसुद्धा या विहीर पुनर्भरणासुद्धा अनुदान देत आहे. तर या पद्धतीनं विहिरीद्वारे आपल्याला भूजलाचं पुनर्भरण सुद्धा करता येतं. बरं, आणि कूपनलिकेद्वारे कसं काय पुनर्भरण होणं शक्य आहे? आता बऱ्याच ठिकाणी कूपनलिका सुद्धा कार्यरत आहेत. तर या कूपनलिकेचं सुद्धा पुनर्भरण करताना जी आपली कूपनलिका आहे तिच्या भोवती आपण साधारणपणे 1.5 मीटर व्यासाचा 1.5 मीटर व्यासाचा आणि 2 मीटर खोलीचा एक खड्डा खोदून घ्यायचा आहे. आणि जो खड्डा खोदलेला आहे तर तो जो आपला केसिंग पाईप आहे तर त्या खोलीपासून साधारण 2 मीटर खोलीपर्यंत तर त्या जो PVC पाईप असेल त्याला साधारण 2 सेंटीमीटर डायमीटर म्हणजे व्यासाचे आपण छिद्र करून घ्यायचे आणि त्या छिद्रावर नारळाच्या काथ्या जोडायच्या आणि हे जे खड्डा आहे जो तो पुन्हा तो खड्डा भरून घ्यायचा, माती बाहेर काढायची आणि त्यामध्ये खालच्या साधारण 50 म्हणजे जवळपास 1 मीटरचा जो भाग आहे खालचा तो त्यामध्ये दगडगोटे जसे आपण विहीर पुनर्भरणासाठी वापरले तसे दगडगोटे किंवा विटाचे छोटे छोटे तुकडे भरायचे. त्यावर पुन्हा
जी गिट्टीचा थर द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपण चाळलेली वाळू जी जाड वाळू असेल ती टाकायची आणि शेवटचा थर म्हणजे बारीक वाळू टाकायची आणि अशा पद्धतीनं आपण कूपनलिकेद्वारे सुद्धा भूजलाचं पुनर्भरण करू शकतो. अच्छा, आणि भूजल विकास यंत्रणेद्वारे कोणकोणत्या पद्धती या राबवल्या जातात? आता राज्यामध्ये भूजल विकास यंत्रणा सुद्धा कार्यरत आहे आणि बऱ्याच ठिकाणी ज्या इंधन विहिरी किंवा ज्या काही विहिरी घेतल्या जातात त्या विहिरींची आपल्याला जर भूजल साठा वाढवायचा असेल तर त्यासाठी काही ज्या योजना किंवा पद्धती त्या वापरल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर सील सिमेंटेशन म्हणून एक पद्धत आहे. दुसरी जी आहे तर बोर ब्लास्टिंग टेक्निक आहे. तिसरं जे आहे तर जॅकेट वेल तंत्रज्ञान आणि 14 म्हणजे हायड्रोफ्रॅक्चरिंग. तर यामध्ये फ्रॅक्चर सील सिमेंटेशन या जी पद्धत आहे यामध्ये जे काही पाण्याचा जो उद्भव आहे त्याच्या उतारा बऱ्याच वेळा काय होतं की त्या उद्भवाला पाण्याचं जे उपलब्धता आहे कमी असते, तर त्या दृष्टीनं आपण त्या पाण्याच्या उद्भवाच्या खालच्या बाजूला अशा एका रांगेमध्ये काही ठराविक अंतरावर आपण विंधन विहिरी छोट्या छोट्या घेऊन त्यामध्ये दाबानं सिमेंट आपण भरायचं आणि त्यामुळं काय होतं की जे भूस्तरातून जे वाहणारं पाणी त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं जी काही आपली उद्भव विहीर आहे, सप्लाय वेल म्हणून त्याचा भूजल साठा वापरतो. अशा पद्धतीचा प्रयोग आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शिवनी पाणलोटामध्ये अत्यंत यशस्वीपणे केलेला आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भूजल पातळी वाढवण्यास मदत झालेली आहे. आणि आपण त्याविषयी अनेक कविताही लिहिल्या आहेत, हो. तर आपण एखादी कविता ऐकूया. आता पाणलोट हा जो विषय आहे तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की आपण बघतो की जे महत्त्वाची जी स्रोत आहे माती आणि पाणी, तर हे नैसर्गिक स्रोताचं जर आपण जतन नाही केलं तर निश्चितपणे आपल्याला जे काही पुढे प्रश्न आपल्याला निर्माण करायचे तर यांचं जतन करणं फार गरजेचं आहे. तर मातीसाठी पाणी की पाण्यासाठी माती, मातीसाठी पाणी की पाण्यासाठी माती, दोन्हीही आवश्यक आहे माणसासाठी. धो धो पावसाचे पाणी वाहून जाते, मोलाच्याही मातीची मोठी झीज होते. पाणी अडवा पाणी जिरवा मंत्र आहे बरा, पाणलोट विकासाचा अंगीकार करा. वाहणारं पाणी जागोजागी अडवावं, अडलेलं पाणी जमिनीत जिरवावं. डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत जमिनीस आकार द्यावा, वृक्षारोपणाने परिसर फुलवावा. अशा पद्धतीचं जर आपण जर ह्या पाणलोट क्षेत्राची कामे अंगीकारली तर निश्चितपणे आज आपण राज्यामध्ये जी काही महत्त्वाची पाणलोट क्षेत्र बघतोय, पण ही बोटावर मोजण्याइतकी की हिवरे बाजार असेल, कडवंची असेल किंवा आडगाव असेल, जळगाव असेल किंवा राळेगण शिंदे असेल, अशा पद्धतीनं लोकांनी एकत्र येऊन जर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे लोकसहभागातून राबवली तर निश्चितपणे आपल्याला भूजल पातळी उंचावता येईल. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातले व्यक्ती किंवा लोक कशा पद्धतीने यात मदत करू शकतात किंवा त्यांनी काय करणं गरजेचं आहे? निश्चितपणे प्रत्येक ग्रामीण असेल किंवा शहरी असेल प्रत्येकाला पाण्याची गरज आहे आणि सर्वात आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूजल हे भूजलात म्हणजे भूगर्भात असलेलं पाणी आहे. तर प्रत्येकानं आपल्या मनावर एक गोष्ट बिंबवणं गरजेचं आहे की भूजल हे काही जमिनीत तयार होत नाही, ते म्हणजे पावसाचा जो काय आपल्याला पाऊस उपलब्ध होतो त्यामध्ये मुरलेलं जे पाणी असतं ते हळूहळू मुरलेलं पाणी म्हणजे भूजल आहे. कारण ते कृत्रिमरित्या आपल्याला तयारही होत नाही भूजलात, तर त्याचा जो आपला जो साठा किंवा उपलब्धता ही अत्यंत मर्यादित आहे. तर त्याचा वापर करताना आपल्याला फार काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. आणि हे करीत असताना शहरी भागामध्ये आपण पाहतोय की आपण प्रत्येकाच्या घरावर जे काय आपलं छताचं जे क्षेत्र आहे त्यावरील जे काही उपलब्ध होणारं जे पावसाचं पाणी आहे त्याचं सुद्धा आपण छतावरील पाण्याचं पुनर्भरण करून जर आपल्या प्रत्येकानं आपापली गरज जर भागवली आणि निश्चितपणे जर सर्वांनी जर शहरी भागामध्ये जर छतावरील पाण्याचं पुनर्भरण केलं, केवळ कायदा करून चालणार नाही तर प्रत्येकानं आपल्या मनावरच बिंबवलेलं पाहिजे की माझी जी पाण्याची गरज आहे ही मी कशी भागवू शकेल. कारण साधारणपणे आपण प्रत्येक गोष्टच निसर्गावर वगैरे, कारण जितकं आपल्याला काही करता येईल तर ते करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे निसर्गाचं सुद्धा आपल्याला संतुलन साधता येईल. नक्कीच आहे. शासनाचं याबाबत काय धोरण आहे? शासनाच्या सुद्धा जे पुनर्भरणाच्या वगैरे योजना आहेत, आज आपण पाहतोय की शहरी भागामध्ये आपण बांधकाम परवाना वगैरे दिला जातो, महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका. तर हे बांधकाम करत असतानाच आज एक गोष्ट त्यामध्ये हे केली जाते की प्रत्येकानं आपलं घर बांधत असताना घर बांधत असताना त्यासोबतच आपण छतावरील पाण्याच्या पुनर्भरणाची जी यंत्रणा आहे ही सुद्धा आपण केली पाहिजे. त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज शासनाचे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. आज जलयुक्त शिवारसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत घेतला जात आहे आणि त्याचा जो महत्त्वाचा जो उद्देश आहे 2019 पर्यंत टंचाईमुक्त महाराष्ट्र,
पण एक गोष्ट महत्त्वाची की एखाद्या ठिकाणी आज राज्यामध्ये आपण पाहतोय की एका ठिकाणी एखादा जर पॅटर्न यशस्वी झाला तर तो सगळीकडेच होईल असं म्हणता येणार नाही, कारण राज्याची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे आणि पाणलोट क्षेत्रातील कामे 1 किंवा 2 कामे करून आपला प्रश्न सुटणार नाही. एकात्मिक पद्धतीनं आपल्याला आणि कुठलाही पाणलोट क्षेत्र जर विकसित करायचं असेल तर साधारण 3 ते 4 वर्ष लागतात. मृदसंधारणाची जी कामं आहेत केवळ आज पाणी टंचाई म्हणून आपण काम केलं तर त्याचे शाश्वत परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. साधारण 3 ते 4 वर्षात एखाद्या गावाचा आपल्याला सर्वांगीण विकास करता येईल आणि अशा पद्धतीनं जर शासनानं किंवा लोकांनी लोकसहभागातून जर मृदा आणि जलसंधारणाची जर कामं केली तर निश्चितपणे या महाराष्ट्राला भविष्यामध्ये कधी पाण्याची टंचाई जाणवणार नाही असा आशावाद मला असं वाटतं. नक्कीच काही ठिकाणी अजिबातच पाणी नाही आणि काही ठिकाणी पाण्याचा साठा थोडा उपलब्ध आहे, तर या परिस्थितीत आपण काय सांगाल? आता जो काही आपला पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्या पाण्याचा सुद्धा आपल्याला काटकसरीनं वापर करणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की अजूनही महाराष्ट्रामध्ये की बरेच शेतकरी पाणी, कारण आज काय की आपल्या ज्या जमिनीखाली जे पाणी आहे हे काही कुणाची प्रॉपर्टी नाही, निसर्गानं दिलेलं धन आहे, पण माझ्या शेतामध्ये पाणी आहे म्हणून मी कसाही त्याचा खुशाल चेंडूपणे वापर करेल ही मानसिकता ही धोक्याची आहे. आणि मग जरी पाणी तुमच्याकडे जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला ठिबक असेल, तुषार सिंचन पद्धती असेल किंवा आज आच्छादनांचा वापर सुद्धा आपण पाण्याचं जे संरक्षण किंवा पाण्याचे जे बाष्पीभवन कमी करण्यासाठी करतो, तर अशा पद्धतीचा जर केला नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, मला पाणी आहे मला वाटेल तसं मी वापरेल आणि दुसऱ्याचं मला देणं घेणं नाही. पण ही जी काही भूमिका आहे ही मला वाटतं निसर्ग विरोधात आहे आणि आज प्रत्येकाला सुद्धा आज पिण्याचं पाणी आणि गुराढोरांना सुद्धा पाणी मिळणं फार गरजेचं आहे आणि या बाबतीत जरी शासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तर ते सुरुवातीला लोकांच्या पचनी पडणार नाहीत, पण निश्चितच याचे परिणाम भविष्य काळात मात्र निश्चितच चांगले जाणवतील. पाऊस याला अजून तसा वेळ आहे, पण पावसाळ्यापूर्वी आपण काय सांगाल? जे आज पाहतोय की पावसाची शेतकरी अत्यंत वाट बघतायत. आज मागील 2 ते 3 वर्षापासून आज महाराष्ट्रातील बहुतांशी भाग हा कमी पावसाच्या ह्याच्यामुळे हुरपला गेलेला आहे. तर निश्चितपणे जर भविष्यामध्ये जर पुढच्या वर्षी काही अंदाज आहेत किंवा चांगला पाऊस होण्याचे तर त्या दृष्टीनं आपण जे काही उपलब्ध होणारा पाऊस आहे त्याचं आतापासूनच आपल्याला संधारण कसं करता येईल, जास्तीत जास्त संधारण, कारण काय होतं की जास्त पाऊस झाला तरी सुद्धा आज आपण पाणी वाहून जातं. तर आपण बघतो की एक सिंचनासारखी जी परिस्थिती आहे की आपण सुरुवातीची परिस्थिती बघा की वाडवडिलांच्या विहिरी भरलेल्या असायच्या, मोठेने पाणी देताना कोरड्या नाही व्हायच्या.